संतती चांगली जन्माला आली तर कुळ पावन होतं, आणि कुळ पावन असल्याशिवाय संतती चांगली जन्माला येत नाही. हे दोन्ही आहे. जिथं 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्याची पोरगी पण आज पंढरीच्या गावाला तिची समाधी आहे. कुळ पावन नाही, श्रेष्ठ कर्म आहे. त्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय वेद पठण करणारा कुळ ज्ञानोबारायांचं, म्हणून ज्ञानोबाराय पोटी जन्माला आले. कुळ पावन आहे. दोन्ही अनुषंग लक्षात घ्या. ह्या दोन्हीची सांगणं बसली ना की आम्हाला काही करायची गरज नाही. तयाचा हरी का कौतुक करतोय जगाचा मालक. अरे आती मापच आले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा मालक सामर्थ्याने संकट सांभाळतोय. आपली सामर्थ्याने सांगतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदार पदी आहोते. रक्षदार रक्षण करणे आपदी संकट. जेव्हा आम्ही तुला मायबाप मानलं तेव्हा तू आमचं कुठं सोडतोस मला सांग. तू का म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. मग मी सामर्थ्याने म्हणलं गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी. गोमट चांगलं हिताचं योग्य जे माझ्यासाठी योग्य असेल ते तुम्ही करा. आणि मला असं वाटतं माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं ज्याला चांगलं कळतं त्यालाच माझं चांगलं करू द्यावं. कळतंय का मायबाप? कळतंय का? कळत असलं तर वय म्हणा, उगाच डुलवू नका मान महाराज. कळलं तर वय म्हणायचा. आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं ज्याला चांगलं कळतं त्यालाच आपलं चांगलं चांगल्या पद्धतीनं करू द्यावं. आपण कशाला आपल्या चांगल्याचा अट्टहास करावा? आपलं चांगलं कोणाला करतं? तयाचा हरी कर. त्याला कळतंय, पण त्याला कळतंय याचं कारण आहे अखंड चिंतन. एवढं चांगलं मला माय बापाने कळवून दिलं की तुझं चांगलं ज्याला चांगलं कळतंय तू त्याचं नाव घे. तुझं चांगलं झाल्याशिवाय राहणार. म्हणून मी विठोबाचं चिंतन केलं. आता मला माझी काळजी नाही, घालून या भार राहिलो. मी सामर्थ्याने निश्चिंत आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आणि खरं विचार केला तर आपलं त्यालाच जर चांगलं कळत असेल तर आम्ही त्या हिताला जागा राहावं. आम्ही आमच्या हिताचं नाही, आम्ही जगाच्या हिताचं बघावं. स्वतःच्या हितात हित नसतंय. हित कशात आहे? फार सामर्थ्याने वर्णन आहे बघा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. आज त्या संतांच्या गाथा ज्ञानेश्वरी अभंग आम्हाला तारायची ताकद ठेवतात. हित चांगलं गोमट योग्य. तर हे कळण्यासाठी माणूस जागा लागतो. वारकरी संप्रदायामध्ये जाग्याला फार महत्व आहे बाबा. कारण आम्ही झोपलेले नाहीये. पण कसं असतं ना, झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे, अवघड कोणाला? अवघड बोलत जा ना माय बाप. हे तुम्ही मुद्दाम करताय का बसलेले? तुम्हाला माझी जिरवायची का? माणसं मुद्दाम बोलत नाही. काही काही हसू आलं तरी हसणार नाही, टाळी वाजवाटली वाजवणार नाही, मुद्दाम बोलणार नाही. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवत होती, हा लय चांगलं सांगत होती, लय बोलत होती. आख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. ऍटिट्यूड कर म्हणलं काय करायचं ते. असं नसतं रे दादा. कीर्तनात बसला तर आनंद घ्या की त्या गोष्टीचा. फील द मोमेंट. प्रत्यक्ष जगतचा. कशाला पुढचा विचार करताय? कशाला मागचा विचार करताय? आहेत ना तास दीड तास आनंदाने जगा. हे माहेर आहे मायबाप तुमचं. इथं हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी माय म्हणून नाचली असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली ते गुणाचा नाही. त्यानं जर मंडपात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझं कीर्तन काढी. घरी गेल्या गेल्या म्हणे लई संतीन आली होती मंडपात, तू या तू ये घरी तुझी महाराजीन काढी. तो महाराज चालतं ग. जय आजपर्यंत कुठल्या संतांना लोकांनी चांगलं म्हटलंय? संत कळत नाहीत, लोकांना देव ओळखू येत नाही, ज्ञानाची पारंगतता मिळत नाही, सामर्थ्याने आम्हाला वैभव कळत नाही, आम्हाला श्रेष्ठता परंपरेची कळत नाही. यात आमची चूक नाही, हे आमची मूढता आहे, हे आमचं अज्ञान आहे, हे आमचं पाप आहे जे आम्हाला भजनात रमू देत. जर तुम्हाला कीर्तनात आनंद येत नाही ना, त्यात तुमची चूक नाही. माझं माऊली सांगतात नामासी विनमुख तू नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही, भूमिंग काढायचा होता. भुईमुंग करतो तुम्ही निघालो होतो कीर्तनाला पण गेलो नाही, भुईमुंग काढायचा होता. काही म्हणतो जाणार होतो पाऊस लय पडला, शेत चिवडली. तिसरा म्हणला गेलतो बसलो थोड्या वेळानं आलो मागे. चौथा म्हणला शेवटपर्यंत बसलो पण कळलोच नाही. तुमच्या चुकाच नाही रे. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. तुकोबाराय तेच तर सांगतात. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हे हित जगू देत नाही त्याचं कारण पाप आहे. अरे भजनात रमू देत नाही त्याचं कारण पाप आहे. अरे मायबाप कळत नाही पाप आहे. अरे माणुसकी समजत नाही पाप आहे. अरे संतांना सुद्धा मूर्ख म्हणतो येड्या, हेच तर पाप आहे जे हित कळू देत नाहीये. मग हितासाठी जागा त्याच्याकडे आहे जो पुण्यवान आहे. आता पुण्यवान कोण आहे? हरिमुखे, त्याच्या मुखात अखंड चिंतन. आता जो पुण्यवान आहे त्याच्याकडे पापाचं लक्षण नाहीये, तो जागा आहे. जो जागा आहे त्याचं कारण त्याचे माय बाप कर्माने श्रेष्ठ. धन्य माता पिता.
काय सांगतो आता हे मी एकटी म्हणत नाहीये. माऊली म्हणतात ज्ञानोबा आहे, ज्ञानियांचं ज्ञानी, योगियांचं योगी. तेही म्हणतात माझं नाहीये विठ्ठला, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधरे निवृत्तीने दिदले माझ्या हाती, निवृत्ती दासू अवधारी जोशी. हे मला नसतं वाढवता आलं, पण मी दास त्याचा आहे. त्या निवृत्तीनाथांची माझ्यावर पुण्याई आहे म्हणून कळतंय. मग मायबाप जन्मदातेच असावे असं नाहीये. आता मायबापाचा विचार केला तर नामदेवरायजीला माय मानतात ती ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबारायजीला माय मानतात ती मदालास आहे. जिने सामर्थ्याने पाळण्यामध्येच आपल्या लेकराला सिद्धता प्राप्त करून द्यावी ती मदालासा ज्ञानोबाराय तिला सामर्थ्याने माय मानतात. आता जनाईजीला माय मानते ती माय माझी पंढरीची. एक एक विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई, एक एक विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई, एक एक विठ्ठलबाई माझे पंढरीचे आई, कल्पनेची बाधा. आमच्यासाठी मायबाप एकच, मालक एकच, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव
आणि तिथं जागा झाल्याशिवाय जो जागा होता आहे तो सामर्थ्याने रक्षण करणार नाहीये. म्हणून माझं तो कवऱ्यांचं वर्णन नाही. जो असे जागता. आता जाग होणं म्हणजे काय? अखंड चिंतन विठोबाच. चला ते जमलं तो जागा आहे, त्याच्यात तेवढं ताकद आहे की ते जाग करू शकतंय. तुम्हीच विचार करा, जे अभंग जगाच्या मालकाला जाग करतात ते तुम्ही आम्हाला जाग करणार नाहीत का? कारण ह्या अभंगाने जाग कुणाला केलंय? पुढा पांडुरंगाता दर्शन त्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. पुढा पांडुरंगा प्रभात समयो पातळा वैष्णवांचा मेळा गरुडा पायी तारण्याला. गाळवंटापासून महाकाळापर्यंत सुरवराची माती जगाच्या मालकाला जाग करायची ताकद जर या अभंगात आहे तर ते तुम्ही आम्हाला जाग करणार नाहीत का? म्हणून तो करायचं काय? काही नाही महाराज. सावध झालो सावध झालो. तो कराय समजा भजन करतोय. सावध होणी भजनी लागा देव करा कैवा